आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथेची संगती स्मरणपूर्वक चित्तीय देवळाच्या जीर्णोद्धारार्थी कैसी प्रीती बाबास, परोपकारार्थ कैसे श्रमत, कैसे निजभक्तांक सांभाळीत, कैसा निजांगे देह जिजवित, दोख्यही शोषित भक्तांची समाधी समवेत खंडयोग ग, दोती पोती इत्यादी प्रयोग ग, कदा करपदशीर्वियोग ग, कदा संयोग पूर्ववत. हिंदू म्हणता दिसत यवन, यवन म्हणता हिंदू सुलक्षण न, ऐसा हा अवतार विलक्षण न, कोण विचक्षण वर्णिल. जात हिंदू किय मुसलमान न, थोंद न लागला अणुप्रमाण. उभय वर्गा समसमान, जयांचे वर्तन सर्वदा. रामनवमी हिंदूंचा सण, करवितसे स्वय आपण, सभामंडपीय पाळणा बांधवून न, कथा कीर्तन करवीत. चौकांत सन्मुख लागे पाळणा, करवुनी घेती रामकीर्तना, तेची रात्रीन संदल मिरवणा, अनुग्या यवनांही देत. जमवुनी जमतील तितुके यवन, समारंभ संदल मिरवण उभय उत्सव समसमान, घेत करवून आनंद्य. येता रामनवमीचा दिवस, कुस्त्या लावण्याची हौस, घोडे तोडे पगड्या, बक्षिस अति उल्हास द्यावया. सण गोकुळाष्टमी आला, करवुनी घेती गोपाळकाला, तैसीच ईद येता यवनाला, निमाजाला अटक ना. एकदा आला मोहरमचा सण, आले मशिदीस कान्ह्य, याव न म्हणती एक ताजा, बनवू न करू मिरवण ग्रामांत. आज्ञेसरसा ताजा झाला, 4 दिवस ठेवूही. दिदला 5व्या दिवशी खालिय काढीला, नाह्य मनाला सुख दुःख. अविंद म्हणता विंदित कान्न, हिंदू म्हणता सुनता प्रमाण, ऐसा ना हिंदू ना याव न अवतार पावन साईंचा. हिंदू म्हणाव्या जरी तयास, मशिदींत सदा निवास. यवन म्हणाव्या तरी होताश, अहनिश मशिदींत. मशिदींत जात्याचे दळण, मशिदींत घंटाशंखवादन, मशिदींत अग्निसंतर्पण. मुसलमान कैसे हे, मशिदींत सदैव भजन, मशिदींत अन्नसंतर्पण, मशिदींत अर्घ्य पाद्य पूजन. मुसलमान कैसे हे, म्हणावी जरी म्लेच्छ जाती, ब्राह्मणोत्तम पूजन करीती, अग्निहोत्री लोटांगण्य येती, त्यागुनी स्फिती सोनळ्याची. ऐसे जन विस्मित चेत्तीय, पाहुव येती जे जे प्रचिती, तेही तैसेची आपण वाटती, मुग गिळीती दर्शन्य. तरी जो सर्वदा हरिसी शरण, त्या काय म्हणाव्या हिंदू वा यवन, असो शूद्र अतिशूद्र यातीविहीन, जाती न प्रमाण अनुमात्र. नाह्य जयासी देहाभिमान, असो हिंदू वा मुसलमान, सकल वर्णा समसमान, त्या न भिन्न पण जातीचे. फकीरपंक्तीसी मानसभोजन, अथवा यदृच्छा मत्स्यसेवन, तेथेंची तोंड घालिता श्वान, विटे न मन जयाचे. चालू वर्षाचा धान्याचा साठा, कृषीवल करीतो बांधुनी मोठा, किय पुढील सालिय आलया तोटा, वेळ्य पुरवठा होईल. तैस्य संग्रह्य गवांचे पोतेय, दळाया मशिदीन तसे जाते पाखडाव्या सुपही होतेय, न्यून नवतेय संसारास. सभामंडपीय शोभायमान, सुंदर खास्या तुलसी वृंदावन तेथेंची एक लांकडी. स्यन्न अतिसुलक्षण कांतीव, होत्या कान्ह्य पुण्य गाठीय, तेणे या सद्वस्तूची झाली भेटी, ऐशी दृढ सांठवा हृदय संपुटीय, पडेना तुटी आमरणांत. कान्ह्य पूर्वार्जित सभाग्यता, तेणे हे पाय आले हाता, मनासी लाभली शांतता, निश्चिंतताही प्रपंचीय. पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी तेय सुख न हे पत्तो न, जय श्रीसाई समर्थ समागमजन्य, भोगिता धन्य झालो मी. स्वानंदैक चिद्घन साई, काय वानुअ त्याची नवलाई, जो जो रतला तयाच्या पायीय, तो ठाईंच बैसविला. अजिन दंडधारी तापसी, हरिद्वारादी तीर्थवासी, तडी ताबडी संन्यासी, त्यागी उदासी बहुयेती. बोले चाले हास्य उदंड, जिवेस अल्ला मालिक अखंड, नावडे वाद किंवा वितड, निकटदंड सर्वदा. तामस वृत्ती शमिदांत, वाचा स्त्रवे पूर्णवेदात, कोणाही न लागला अंत, अखेरपर्यंत बाबांचा. राव असोवारक, समसाम्य सकळा निष्ठक, लक्ष्म्यपुत्र वा भिकारी. ख क उभयांसी एकची माप तेथ्य, कोणाच्या बऱ्या वाईट कर्म, जाणतसे जीवा अंतुल्या मर्म, सांगुनी देत खूणवर्म, आश्चर्य परम भक्तांना. जाणपणाचे ते सांठवण, नेणतपणाचे पांघरुण, मानसंपादन जयासी शीण, एव लक्षण श्रीसाई.
काया जरी मानवाची करणी अपूर्व देवाची शिरडीत प्रत्यक्ष देव तोहाची भाविती हेंची जन सारे काय बाबांचे चमत्कार किती म्हणून मी वर्णू पाम्र देवा देवळांचेही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिरडीस तात्या पाटीला हा तीय शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवी आणि मारुती यांचीही सुस्थिती लाविली लोकांपासूनी दक्षिणामी शेय घेत असत बाबाचे पैसे कान्ह्य धर्मात वांटीत जैसे कान्ह्य तैसेची ते देत कोणासी रोज रुपये 30 कोणासी 10-15 50 ऐसे मन मानेल तयास वांटीत उल्हासवृत्तीने हातोंड सर्व धर्माचा पैसा घेणारासही पूर्ण भरवसा विनियोगही व्हावा तैसा हीच मनीषा बाबांची असो कित्येक दर्शनीय पुष्ट कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभीष्ट कित्येक न घालिता अंजन पालारस कितीक अंध झाले डोळस आले पाय कितीक पंगुअस केवळ पायांस लागता महिमा तयांचा अनिवार कोणा न लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजूअ धुनीनिकट तेची स्थानीय मलमूत्रातया विसर्जुनी कधीय पारोस्य कधीय स्नानीय नित्य ध्यानीय निरज्जे डोईस सफेद पागोट्या खासेय स्वच्छ धोतर लावीत कासे अंगात सदराकीय पैरण असे पेहरा वैसा आरंभ्य गाव्य वैद्यकी करीत पाहुनी पाहुनी दवा देत हातालाही यश बहुत हकीम विख्यात जाहले एकदा एका भक्ताचे डोळे सुजुनी झाले लालगोळे रक्तबंबाळ दोन्ही बुबुळेय वैद्य न मिळे शिरडींत भक्त बिचारे भाविक बोळे बाबांसी दाखविते झाले डोळे बिबे ठेंचुनी करविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घालील सुरम्याच्या काढ्याक कोणी गाईच्या दुधाच्या घड्याक कोणी शीतळ कापुराच्या वड्याक देईल पुड्या अंजनाच्या बाबांचा तो उपायची वेगळा स्वहस्त्या उचलीला एक एक गोळा चिणून भरला एक एक डोळा फडका वाटोळा वेष्टीला उदयिक डोळ्यांची पट्टी सोडिली वरी पाण्याची धार धरिली सूज होती ती सर्व निवळली बुबुळ्या जाहलीय निर्मळ डोळ्यासारिखा नाजूक भाग नाही बिब्याची झाली आग बिब्याने दवडीला नेत्ररोग एसे अनेक अनुभव धोतीपोती तया अवक्त नकळत एकांत स्थळीय जात स्नान करीत आंतडी ओकीत धोनी टाकीत वाळाव्या मशी दिहुनी जितुका आड तितुकेंची पुढे वडाचे झाड त्याही पलीकडे एक आड 2 दिवसांना जाते भर दुपारी प्रखर ऊन कोणी न तेथे ऐसे पाहून स्वय आडातूनी पाणी काढून मुखमार्जन करीत असो ऐशिया एका प्रसगीय बैसले असता स्नानाला गिय आंतडी काढूनी लागवे गिय धुव ते जागिय लागले अजा मारिता तिची आंतडी बाह्याभ्यंतर करुनी उघडी धोनी घाली ती घडीवर घडी निर्मळ चोखडी करीतात तैसी चापुली आंतडी काढूनी आंतून बाहेर स्वच्छ धोनी पसरली जांबाचे झाडावरूनी आश्चर्यजनीय बहु केल्या ज्यानीय ही स्थिती डोळा देखिली त्यांतील कान्ह्य हयात मंडळी आहेत अजूनी शिरडीत उरली म्हणती वल्ली तोण अपूर्व कधिय लावीत खंडयोग करीत हस्तपादादी विल ग ऐसे मशिदींत जागोजाग अवयव अलग ते पडत देह ऐसा खंड विखड देखावा तो भयंकर प्रचड पाहुवत धावत लोक उदड बाबा अखंड त्या दिसती पाहुनी एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोणा दुष्ट्या बाबांस ठार केले अत्याचार हा मशिदींत ठिकठिकाणीय अवयव दिसती चारही कोणीय रात्र माध्यान्न जवळी न कोणी चिंतामनीय उद्भवली जाव्य कोणासी सांगावयाला ओईल ओलट टांगावयाला ऐसा विचार पडला तयाला जाऊनी बैसला बाहेर असेल साईचा हा योग काही हे तोंड तयाच्या स्वप्नींही नाही पाहुनी छिन्नभिन्नताही भीती हृदय धडकली कोणासी तरी कळवावा प्रकार मनात त्याचे येई फार परी मीच ठरेन गुन्हेगार प्रथम खबर देणारा म्हणून कोणासी सांगवेना येत मनात असंख्य कल्पना म्हणूनी पहाटे जाऊनी पुन्हा पाहता मना विस्मित अदृश्य पूर्वील सर्व प्रकार बाबा कुशलस्थानी अस्थिर या स्वप्न नाहीये ना ऐसा विचार येऊनी पाहणार साश्चर्य हे योग हे धोतीपोती बाळपणापासून आचरती कोणा न कळे ती अगम्यक्ती योगस्थिती तयांची दिडकीस नाही कोणाच्या शिवले गुणाने प्रख्याती तेय पावले गरीब दुबळ्यांस आरोग्य दिधले हकीम गाजले ते प्रांतीय हकीम हा तोंड केवळ पराथा अति उदास तो निजस्वार्था साधावया परकिया था असयानर्था साहतसे
ये अर्थींची अभिनव कथा निवेदितो मी श्रोतियांकरिता विदित होईल बाबांची व्यापकता तैशीच दयार्द्रता तयांची. सन 1910 साली समे धनतेरस दिवाळी बाबा सहज धुनीजवळी बैसले जाळीत लाकड्य प्रखर तेवली होती धुनी निजहस्त त्यातची खोपसुनी बाबा बैसले निश्चिंत मन्य हात भाजून निघाला. माधव नाम्य तयांचा सेवक लक्ष गेलेय तयाचे साहजिक देशपांडेही होते ना जी तेही तात्कालिक धानले जाऊनी मागे मारुनी बैसका कंबरेसी घट घातला. विळखा बाबांसी मागे ओढोनी देखा पुसती विलोका मग काय. हा हा देवा हे काय केले म्हणता बाबा ध्यानावर आले. एक पोळ रे खांकेचे म्हणती निसटले भट्टीत पडल्या एकाकी ऐकुनी निजपतीच्या हाके लोहाराची रांद रे धाके मारुनी आपुल्या पोरासी खाके भाता फोके भट्टीचा फुंकता फुंकता लक्ष चोकली खांकेसी पोर हेयती विसरली पोर ती अचपळ तेथुनी निसटली पडतांची उचलली म्य श्यामा काढाव्यासी त्या पोरीला गेलोअ तोंड हा प्रकार घडला भाजुअ दे रे हा हात मेला प्राण रे वांचला पोरीचा आता या हाताचे दुखणेय कैसा उपाय करावा कवणेय चांदोरकरांसी पत्र घालण्य माधवरावाने ठरविले. पत्र लिहिलेय सविस्तर परमानंद प्रसिद्ध डॉक्टर समवेत घेऊन या. सत्वार आले चांदोरकर शिरडीस उपयोगा पडती दाहोपशमना ऐशिय घेतली औषधेय नाना परमानंद समवेत नाना साईचरणा पातले करुनी बाबांसी अभिवंद न पुसती कुशल वर्तमान न निवेदिले आगमन प्रयोजन हस्तावलोकन प्रार्थिल्या आध्यच हात पोळल्यापासून भागजी शिंदा तूप चोळून पट्ट्या बांधीतसे करकरून पान बांधून प्रत्यह्य तो हात सोडून या पहावा परमानंदांसी दाखवावा दवा उपचार सुरू करावा गुण पडावा बाबांना ही सदिच्छा धरुनी मनीय बहुत नानांनी केली मनधरणी प्रयत्नही केला परमानंदांनी पट्ट्या सोडूनी पहाव्य आज उद्या करूनी वैद्य आपुला आला म्हणूनी हस्त न दिधला पहावया लागूनी खेदही न मनीय तयाचा परमानंदांचा आणलेला दवा तया न लागली शिर्डीची हवा परी साईदर्शन सुहावा तया घडावा योग हा भागोजीचीच नित्यसेवा भागोजीनेच हात चोळावा तेण्या काळ्या हातही बरवा ओनी सर्वा सुख झाल्य ऐसा जरी हात बरा झाला न कळे बाबांसी येई काय दुकळा ती प्रात काळची येता वेळा पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिनीय नसता हातास कान्ह्य ही वेदना नित्य निष्कारण तयाची जोपासना घृतमर्दन निष्पीडन जोपासना आमरणांत चालविली ही उपासना भागजीची सायसिद्धा न आवश्यकता जीची भागोजीस घडविती नित्यनेमाची भक्तकाजाची आवडी पूर्वजन्मींचे महादोष भागजी पावला कोष्ट क्लेश परितयाचे भाग्य विशेष साईसहवास लाधला लेंडीवरी निघता फेरी भागजी बाबांचा छत्रधारी रक्तपिती भरली शरीरीय परिसेवेकरी प्रथम तो धुनीपासले स्तंभापाशीय बाबा जेव्हा प्रातस्मयासी प्रत्यह्य बैसत निजारामासी हजर सेवेसी तय भाग्या हातापायांच्या पट्ट्या सोडणेय त्या ठाईंचे स्नायू मसळणेय मसळल्या ठाईय तूप चोळणेय सेवा करण्या भाग्यान्य पूर्वजन्मींचा महापापिष्ट सर्वांगीय भरल्या रक्तकुष्ठ भागजी शिंदा महाव्याधिष्ट परिभक्त वरिष्ठ बाबांचा रक्तपितीन्या जडलीय बोटेय दुर्गंधीन्या सर्वांग ओखटेय ऐस्या जयाचे दुर्भाग्य मोठेय भाग्य चोखटेय सेवा सुखेय किती म्हणूनी श्रोतयाला वर्णू बाबांच्या अगाध लीला एकदा गाविया ग्रंथीजवर आला चमत्कार झाला तो परिसा दादासाहेब पापर्याचा मुलगा एक लहान वयाचा आनंद साई सहवासाचा निजमातेच्या सहभोगी आदींची तो मुलगा लहान तापाला फणफणून मातेचे हृदय आले ओलून अस्वस्थ मन जाहली उमरावती वसतिस्थान आल्या मनीय कराव्य प्रस्थान सायंकाळची वेळ साधून आली आज्ञापन घ्यावया अस्तमांची करिता फेरी बाबा येता वाडिया शेजारीय बाई जाऊनी पायधरी निवेदन करी घडले ज्य आद्यच स्त्रियांची जात घाबरी तशांत मुलाची थांबेना शिरशिरी ग्रंथीज्वराची भीतीही भारी निवेदन करी घडलेय ते
बाबा म्हणती मृदू वाचन. आभाळ आले आहे जाण. पडेल पाऊस पीक पिको न. आभाळ वितळून जाईल. भीता किमर्थ ऐसे वधू न. कफनी कंबरेपर्यंत उचलून. दाविते झाले सकळां लागून. ग्रंथी टवटवून उठलेल्या. कुक्कुटीच्या अंड्याने उढे 4 ग्रंथी. चोहिंगडे म्हणती पहा हे भोगण्य पडे तुमचे सांकड्या मजलाग्य. हे दिव्य आणि अलौकिक कर्म पाहुनी विस्मित लोक. भक्तांलाग्य दुःख्य ही कैक. भोगिती अनेक संत कैश्य. मेणाहुनी मौचित्त सबाह्य जैसे नवनीत. लाभिनविन भक्तांसी प्रीत भक्तची गणगोत जयाचे. एकदा ऐसा वर्तला प्रकार. नानासाहेब चांदोरकर निघाले सोडूनी नंदुरबार. पंढरपुरासी जावया. नाना परम भाग्यशाली. साईंची अनन्य सेवा फळली. भुवैकुंठ प्राप्ती घडली. मामलत मिळाली तेथील. येतांची हुकूम नंदुरबारीय. जाणे होते अति सत्वरीय. तांतडीने केली तयारी. हेतू अंतर्य दर्शनाचा. सहकुटुंब सहपरिवार. शिर्डीसी जाण्याचा झाला विचार. शिर्डीच प्रथम पंढरपूर. करू नमस्कार बाबांसी. नाह्य कोणासी पत्र पाठविले. नाह्य निरोप वेळ कळविले. सरसामान सर्व आवरिले. गाडीत बैसले लगबगा. ऐसे जे हे नाना निघाले. नसेल शिर्डीत कोणासी कळले. परी साईंसी सर्व समजले. सर्वत्र डोळे तयांचे. नाना निघाले सत्वर. असतील निमगावाचे शिवेवर. तोंड शिर्डीत चमत्कार. घडला साचार तो परिसा. बाबा होते मशिदीयत. माळसापती समवेत. आप्पा शिंदे काशीराम भक्त. वार्ता करीत बसलेले. इतुक्यांत बाबा म्हणती आवघे मिळूनी करूया भजन चौघे. उघडले पंढरीचे दरवाजे. भजन मौजेनेय चालवो. साई पूर्ण त्रिकालज्ञाता. कळूनी चुकली तया ही वार्ता. नाना शिवेच्या ओढ्यासी असता. भजनोल्लासता बाबांसी. भजन पंढरपूरला जायाचे जायाचे. तिथेच मजला राह्याचे. तिथेच मजला राह्याचे राह्याचे. घर ते माझ्या रायाचे. स्वयं बाबा भजन म्हणती. भक्त बसलेले अनुवाद करीती. पंढरीचे प्रेमात रंगती. इतक्यांत येती नानाही सहकुटुंब पाय्य. लागत म्हणती आता आम्हांसमवेत. महाराजांनी पंढरपुरात निवांत निश्चित बैसाव्य. तोंड ही विनंती नकोची होती आदींची बाबांची. उल्हास वृत्ती पंढरीगमन भजन स्थिती. जन निवेदिती तयांसी. नाना मनीय अति विस्मित. लीला पाहुनी आश्चर्यचकित. तया पाय्य डोळी ठेवीत. सद्गतीत झाले. घेऊन या आशीर्वचन. उदी प्रसाद मस्तकीय वंदून. चांदोरकर पंढरपुरा लागून. निरोप घेऊन निघाले. ऐशा गोष्टी सांगुव जाता. होईल ग्रंथ विस्तारता. म्हणोनी आता परदुःख निवृत्तीता. विषय आटोपता घेऊ हा. संपवू हा अध्याय आता. अंत नाही बाबांचे चरिता. पुढील ध्येय अवांतर. कथा वदेन स्वहिता लाग्य मी. ई मीपणाची अहंवृत्ती. जिरवुव जाता जिरेना चित्तीय. हा मी कोण न कळे निश्चितीय. साईची वदतील निजकथा. वदतील नरजन्माची महती. कथितील निजभेक्षवृत्ती. बायजाबाईची ती भक्ती. भोजनस्थिती ही आपुली. सवय घेऊनी माळसापती. तैसेची कोते तात्या गणपती. बाबा निजत मशिदीप्रती. कैसिये रीतीय ते अपरिसा. पंत हेमाड साईंसी. शार न म्हणवी भक्त पायींची. वहाण तयासी साईंची आज्ञा. प्रमाण झालेय निरूपण येथवरी. स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाड पंत विरचिते. श्रीसाई समर्थ सच्चरिते. विविध कथानिरूपण नाम सप्तमोध्येय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभ भावातु.